Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. पाठिंब्यासाठी शरद पवार यांचाही होकार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्याबाबत विचार करू. खासदार सुप्रिया सुळेंचं अधिकृत स्पष्टीकरण. डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल. सुप्रिया सुळेंच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अर्थमंत्रीपदासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वरच्यावर खलबतं. तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात. ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नियोजित भेट होती. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. आम्ही सगळे खासदार आमदार शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ. दादांच्या निधनानंतर विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जयंत पाटलांचं भाष्य. दिल्लीमध्ये शहांच्या निवासस्थानी शिंदेसह फुटीर 6 खासदारांची 45 मिनिटं चर्चा. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. अमित शहांचा खासदारांना शब्द. श्रीकांत शिंदेंवर बंडखोर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी. विधान भवनातील ती कॅबिन उपमुख्यमंत्री शिंदेंची होती हे शरद पवार यांना माहिती नव्हतं. सुप्रिया सुळेंची माहिती. शिंदे आणि पवारांमध्ये कोणतीही बैठक झाली नाही. ती भेट हा निव्वळ योगायोग. राजकीय चर्चांवर सुळेंचं उत्तर. विनायक राऊत आणि कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. ठाणे न्यायालयाच्या निर्णयामुळे विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ. ठाणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता. शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं. आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचे जुने वीज बिल माफ. जाहीर सत्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. डेपो दुर्घटनेप्रकरणी 2 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णींसह कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट निलंबित. समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमध्ये गैरव्यवहार. राज्यातील 6 बंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62 लाखांचं अनुदान. 4 घोस्ट वसतिगृह. जालना जिल्ह्यात कॅगचा गंभीर ठपका. कॅगनं दिलेला अहवाल हा 2022 ते 2023 दरम्यानचा. प्रधान सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले. वसतिगृहामधील घोटाळ्यासंदर्भातील अहवालावर मंत्री संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना विधीपूर्वक स्नान. नीरा नदीच्या काठावर वारकऱ्यांची मोठी गर्दी. पालखी सातारा जिल्ह्यामध्ये दाखल. हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर 4थ्या दिवशी सुद्धा बंद. नातेवाईकांसह ग्रामस्थांचा शहरामध्ये महामोर्चा. मुख्य सूत्रधारांना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.